श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास मंगळवार निमित्त असणार आहे, कारण उद्या आहे मंगळवार। आता मंगळवारच्या दिवशी आपल्याला नेमकं कुठल्या सेवा करायच्या आहे, कुठले उपाय करायचे आहे, हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। आता आठवड्याचे जे 7 वार असतात तो प्रत्येक वार कुठल्या ना कुठल्या देवतेला समर्पित असतो आणि त्या वाराला त्या देवतेची जर आपण सेवा आराधना केली तर आपला प्रत्येक ग्रह मजबूत होण्यासाठी मदत मिळत असते। आता तुमच्याकडे जर नित्य सेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये तुम्हाला वारानुसार कुठल्या सेवा करायच्या हे बघायला मिळेल। आपल्याकडे जर नित्य सेवा असेल तर तशा पद्धतीने तुम्ही वारानुसार सेवा करू शकतात। आता मंगळवार हा कुलदेवीला समर्पित आहे। तुमची कुलदेवी कुठलीही असू द्या, पण मंगळवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवाही करायलाच हवी। या व्यतिरिक्त मंगळवार हा मारुती रायाला देखील समर्पित आहे। त्यामुळे कर्जाची समस्या असेल तर निश्चितच तुम्ही मंगळवारच्या दिवशी हनुमानाची सेवा करू शकतात। हनुमान चालीसाचं पठण करू शकतात। तुमच्या घराजवळ कुठे हनुमानाचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही बुंदीचे लाडू प्रसाद म्हणून नेऊन देऊ शकतात। चणे, गुळ ह्या देखील गोष्टी आपण त्या ठिकाणी नेऊन देऊ शकतो, जेणेकरून आपला जो मंगळ ग्रह आहे तो मजबूत होईल। कारण आपलं जर कर्ज असेल तर त्याचा संबंध मंगळ ग्रहाशी असतो आणि मंगळ ग्रह जर मजबूत करून घ्यायचा असेल तर आपल्याला हनुमानाची सेवा करायला लागते। या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी नांदावी असं वाटत असेल तर कुलदेवीचा आशीर्वाद असणं गरजेचं असतं। त्यामुळे मंगळवारच्या दिवशी कुलदेवीची देखील सेवा केली जाते। आता कुलदेवीची सेवा काय असते तर सगळ्यात प्रामुख्याने जी सेवा येते ती म्हणजे कुंकुमार्चन। आपल्याकडे जो देवीचा टाक असतो त्यावर थोडं थोडं कुंकू टाकून जर आपण कुंकुमार्चन केलं, दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर आपल्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी राहतो। या व्यतिरिक्त मंगळवारच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची देखील सेवा केली जाते। अन्नपूर्णा मातेची सेवा केल्याने आपल्या घरामध्ये अन्नधान्यांची कमतरता कधीही भासत नाही। त्यामुळे मंगळवारच्या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेची देखील सेवा करायला हवी। आता या ठिकाणी प्रत्येक देवतेचा उल्लेख केलेला आहे। मग अनेकांना असा प्रश्न पडतो की नेमकं काय काय करावं, कारण आपल्याला इतरही कामं असतात। आपण सांसारिक माणसं असल्यामुळे आपलं जे काही रुटीन आहे ते थोडं वेगळं असतं। तर हे बघा, सगळ्याच गोष्टी एकाच वेळेस करण्याची आवश्यकता नाही। आपल्याला जेवढं झेपणार आहे तेवढंच आपण करायचं आहे। फक्त आपली जशी समस्या आहे त्या समस्येला अनुसरून आपण त्या सेवा करायला हव्या, एवढंच या ठिकाणी सांगणं आहे। तर बघा, तुम्ही हनुमानाची सेवा करू शकता, अन्नपूर्णा मातेची करू शकतात आणि कुलदेवीची करू शकतात। यामध्ये तुम्हाला खूप मोठ्या सेवा करणं शक्य झालं नाही तरीही तुम्ही कमीत कमी नामस्मरण करू शकतात। ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राची एक माळ जप जरी केली किंवा आपलं जे काम चालू आहे ते करत असताना, स्वयंपाक करत असताना जरी नामस्मरण केलं तरीही त्याचं फळ आपल्याला मिळतच असतं। तर असो, आता अन्नपूर्णा मातेसाठी आपल्याला मंगळवारच्या दिवशी काय करायचं आहे हे आपण जाणून घेऊया। बघा, अन्नपूर्णा माता म्हटलं तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असतेच असते। अजूनही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखादा शुभ मुहूर्त किंवा पौर्णिमेचा दिवस बघून अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरी घेऊन येऊ शकतात। त्यावर अभिषेक घालून प्राणप्रतिष्ठा करू शकतात। या व्यतिरिक्त खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा मातेचा वास कुठे असेल तर आपल्या किचनमध्ये। किचन म्हटलं तर आपल्या घराचा आत्मा आहे। किचनमध्ये आपण जे काही अन्न शिजवतो ते खाऊनच आपलं हे सुंदर आयुष्य आपण जगत असतो। म्हणून आपलं जे स्वयंपाकघर आहे त्याला विशेष असं महत्त्व आहे। स्वयंपाकघराच्या बाबतीत आपण काही नियम देखील आवर्जून पाळायला हवे, जसं की स्वयंपाकघरामध्ये कधीही स्वयंपाक करणाऱ्या महिलेने चप्पल घालून स्वयंपाक करू नये। बघा, छोट्या गोष्टी असतात पण त्या खूप महत्त्वाच्या असतात। अर्थात काही तुम्हाला त्रास असेल किंवा डॉक्टरने खास तुम्हाला घरात चप्पलच वापरायला सांगितली असेल तर त्यासाठी तुम्ही सॉक्स देखील वापरू शकतात, पण चप्पल वगैरे घालून चुकूनही आपण स्वयंपाक करू नये, कारण त्या स्वयंपाकाचा नैवेद्य आपण देवदेवतांना देखील दाखवत असतो। त्यामुळे हा नियम आवर्जून पाळण्याचा प्रयत्न करा। त्यासोबतच स्वयंपाकघरामध्ये तासनतास किंवा रात्रभर खरकटी भांडी पडून देऊ नये। आता असं केल्याने अन्नपूर्णा मातेचा अपमान होत असतो। जेव्हा आपलं किचन स्वच्छ असतं तेव्हा अन्नपूर्णा माता येऊन आपल्या घरावर भरभरून कृपा करत असते, आशीर्वाद देत असते। म्हणून आपलं स्वयंपाकघर हे स्वच्छ ठेवायचं असतं। आता मंगळवारच्या दिवशी आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात एक छोटासा उपाय करायचा आहे। तो कसा करायचा तर आपलं जिथे स्वयंपाकघर आहे त्या टाईल्सवर म्हणा किंवा आपली जी शेगडी आहे त्या शेगडीवर म्हणा आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे। ते करण्यापूर्वी आपली जी शेगडी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची। अर्थात आदल्या दिवशी आपण ती रात्री पुसलेलीच असेल, पण तरीही दुसऱ्या दिवशी एक स्वच्छ कपडा घेऊन पुन्हा एकदा पुसून घ्यायचं। त्यानंतर त्या गॅस शेगडीवर एक स्वस्तिक काढायचं। हळदी कुंकवाने तुम्ही स्वस्तिक काढू शकतात। बाजूच्या ज्या 2-2 रेषा असतात त्या द्यायच्या, मधले जे टिपके असतात ते द्यायचे। त्यावर पुन्हा एकदा हळदी कुंकू अर्पण करायचं, अन्नपूर्णा मातेचं स्मरण करायचं आणि आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा भरभरून राहो एवढीच अन्नपूर्णा मातेकडे प्रार्थना करायची।
ते झाल्यानंतर तुम्ही तुमच्या शेगडीवर अशा प्रकारचं स्वस्तिक काढल्यानंतर आपला जो आग्नेय कोपरा आहे, आता बऱ्याच ठिकाणी वास्तुशास्त्रानुसार जर बघायला गेलं तर किचन हे आग्नेय कोपऱ्यातच असतं, पण क्वचित काही ठिकाणी नसेल तर हरकत नाही, पण तुम्ही त्या ठिकाणी कुठल्याही एका टाईल्सवर पुन्हा एकदा तशाच प्रकारचं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकाची देखील पूजा करायची, अन्नपूर्णा मातेचं स्मरण करायचं आणि त्या ठिकाणी एक छोटासा दिवा लावायचा। आता आपण स्वयंपाकघरात दिवा लावत आहोत, त्यामुळे काळजी घेऊन तो दिवा लावायचा आहे, काहीही अपघात होता कामा नये अशी काळजी घेऊन आपल्याला तो दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे। अगदी 15-20 मिनिट पेटेल इतकं जरी आपण त्यामध्ये तेल किंवा तूप टाकलं तरीही चालणार आहे, पण त्या दिव्याला देखील नमस्कार करायचा आहे, अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्या किचनमध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा। आता हे झालं स्वयंपाकघरातलं। त्यानंतर आपल्या देवघरामध्ये जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे त्या अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे। अभिषेक घालताना तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्र म्हणू शकतात किंवा मग ओम श्री अन्नपूर्णा माताय नमः असं जरी म्हटलं तरीही चालणार आहे, पण असं म्हणून अभिषेक घालायचा आहे। अभिषेक करताना तुम्ही पंचामृताचा वापर करू शकतात। दूध, दही, तूप, मध, साखर ह्या ज्या 5 गोष्टी आहेत त्यांचा वापर करून तुम्ही पंचामृत बनवू शकतात आणि त्याने अभिषेक घालू शकतात। पण ते जर उपलब्ध नसेल तर जे काही तुमच्याकडे आहे ते तुम्ही घ्या, किंवा तेही नसेल तर साधं दूध तर प्रत्येकाच्या घरात असतं, दुधाने जरी अन्नपूर्णा मातेला अभिषेक केला तरीही चालणार आहे। त्यानंतर पाणीही आहे, तुम्ही पाण्याने जरी अभिषेक केला तरीही चालणार आहे, पण अशा प्रकारे अभिषेक हा करायचाच आहे। अभिषेक करताना तुम्ही एकदा अन्नपूर्णा स्तोत्र म्हणू शकतात, या व्यतिरिक्त 11 वेळेस, 21 वेळेस, 108 वेळेस ओम श्री अन्नपूर्णा माताय नमः असा मंत्र देखील म्हणू शकतात। अभिषेक घालून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने अन्नपूर्णा मातेला धुवून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे, कोरडं करायचं आहे चांगलं। त्यानंतर एक प्लेट घ्यायची, त्या प्लेटमध्ये थोडेसे खाली तांदूळ टाकायचे आणि तांदूळ ठेवल्यानंतर त्यावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची। आता मूर्ती ठेवल्यानंतर आपल्या घरामध्ये जे धान्य आहे त्यामध्ये तुम्ही 7 धान्य घेऊ शकतात एकत्र, किंवा एखादं धान्य गहू आहे, तांदूळ आहे, जे कुठलं तुम्हाला घ्यायचं आहे ते तुम्ही घेऊ शकतात, किंवा एकत्र सप्तधान्य जरी तुम्ही घेतलं तरीही चालणार आहे। पण हे जे सप्तधान्य आहे किंवा एकच कुठलं तरी जे धान्य आहे ते अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना देखील जे आपलं नामस्मरण आहे ते सातत्याने चालू ठेवायचं आहे। जर तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्र येत नसेल किंवा तुमच्याकडे तसं पुस्तक नसेल तर मग तुम्ही मोबाईलवर लावून द्या, पण मोबाईलवर जरी स्तोत्र लावलेलं आहे तरीही आपलं चित्त मात्र त्या ठिकाणी असायला हवं। बऱ्याचदा आपण मोबाईलवर जेव्हा सेवा करतो तेव्हा आपलं मन दुसरीकडे भरकटत असतं, म्हणून मोबाईलवर जर तुम्ही ऐकून करत असाल तर हरकत नाही, पण आपलं जे मन आहे ते त्या सेवेमध्ये द्यायचं आहे हे लक्षात घ्या। आणि अशा प्रकारे सेवा म्हणत असताना, सेवा करत असताना थोडे थोडे तांदूळ किंवा जे सप्तधान्य आपण घेतलेलं आहे ते अन्नपूर्णा मातेवर अर्पण करायचं आहे। अशा प्रकारे ते अर्पण केल्यानंतर अन्नपूर्णा मातेची जी मान आहे तिथपर्यंत आपल्याला ते धान्य अर्पण करायचं आहे। तिथपर्यंत झाल्यानंतर आपली ही सेवा जी आहे ती थांबवायची आहे। त्यानंतर खिरीचा किंवा मग दूध साखरेचा नैवेद्य अन्नपूर्णा मातेला आपल्याला दाखवायचा आहे। अन्नपूर्णा मातेची जी आरती आहे ती गुगलवर तुम्हाला मिळून जाईल, नाही मिळाली तर साधी कुठल्याही देवीची एक आरती करा, ती आरती केल्यानंतर जो प्रसाद आहे तो घरातील सगळ्या सदस्यांना खायला द्या। अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेची सेवा आपल्याला करायची आहे। अगदीच दर मंगळवारी तुम्हाला शक्य होत नसेल तर हरकत नाही, पण कमीत कमी एखाद्या मंगळवारी का होईना पण अशी सेवा आपण करायला हवी। असं केल्याने आपल्याला देखील एक प्रकारचं समाधान लाभतं आणि घरामध्ये जे वैभव आहे ते टिकून राहतं, अन्नधान्यांचा तुटवडा आपल्याला भासत नाही। आता सेवा कशी करायची हे तुमच्या लक्षात आलं असेल तर या धान्याचं काय करायचं, तर बघा हे जे धान्य आहे सप्तधान्य जर तुम्ही घेतलं असेल तर ते थोडंसं तुम्हाला निवडावं लागेल आणि आपल्या त्या धान्यामध्ये ते टाकून द्यावं लागेल। पण तुम्ही एकच कुठलं तरी धान्य घेतलं असेल तर त्याची तुम्ही तांदूळ असेल तर खीर बनवू शकता, दुसरं धान्य असेल तर ते आपल्या धान्यामध्ये एकत्र करू शकतात। अशा प्रकारे ते प्रसाद म्हणूनच खायचं आहे। अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होणार आहे। तर स्वामी भक्त हो, मंगळवारच्या दिवशी आवर्जून हे छोटे छोटे उपाय, ह्या छोट्या छोट्या सेवा करून बघा आणि अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या। माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर ते तुम्ही कमेंट करून विचारू शकतात। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन, तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।